लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती आले। आपण प्रोमोमध्ये तर पाहिलंय की अचानकपणे एंटर करत इकडे आता सखीने जो काही गेम पलटी केलाय ना, हिचा आता चांगलाच मनस्विनीचा म्हणजे आता उलटाच गेम झालाय। मनस्विनीला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की हे सगळं घडलंय तरी कसं आणि काय। पण त्याच वेळेला सखीने मात्र आता धडाकेबाज एंट्री करत या घरामध्ये सरकारचं राज्य नाहीये तर आता बेबी सरकारचं राज्य आहे असं म्हणत जो काही तमाशा केलाय आणि त्याच्यातच फक्त आता तिने हेच नाही केलेलं आहे तर या सगळ्यामध्ये तिने मात्र जे काही पुरावे जे काही कागदपत्र सादर करण्यात आले त्यानंतर मनस्विनीचं भांडं तर फुटलंय, पण त्याचबरोबर आता इकडे तेजस्विनी जिवंत असल्याचं सुद्धा आता सत्य समोर आलंय आणि त्यानंतर घरामध्ये बेबी सरकारची एंट्री झाली। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया। इकडे आपण पाहिलं की मनस्विनीला असं वाटतंय की हे पुरावे आपल्याच रूममध्ये लपवलेले आहेत आणि त्याच वेळेला ती आपल्या रूममध्ये पुरावे शोधत असताना किंवा ते पेपर शोधत असताना नंदा आता लाईटचे बिल घेऊन प्रॉपर्टीचे पेपर करत आलेली आहे आणि त्यामुळे दोघींच्या मध्ये वादावाद झालेली आपण पाहिलंय आणि मनस्विनी विचार करायला लागते की माझ्या रूमची मला झडती घ्यायलाच पाहिजे आणि त्यानंतर ती सांगते चल आपण दोघीजणी माझ्या रूमची झडती घेऊया। इकडे नंदा तिकडे मनस्विनी दोघीजणी तिच्या रूमची झडती घेत आहेत। पण या सगळ्यामध्ये आता मात्र मनस्विनीचा डाव तेव्हा फेल होतो, तिला कळलेलं असतं ते सत्य अर्ध सत्य असतं, म्हणजे आता तिच्याच आजूबाजूला ते पेपर ठेवण्यात आलेले असतात पण ते तिच्या रूममध्ये ठेवण्यात आलेले नसतात तर तिच्या ऑफिसच्या केबिनमध्ये, कारण अजिबात ती तिच्या ऑफिसच्या केबिनमध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधायला जाणार नाही हे तिला चांगलंच माहिती असतं। आणि त्याच वेळेला ती ऑफिसमध्ये आले आणि ही गोष्ट सखीला गौतम काकांनी सांगितलेली आहे। सखीला गौतम काकांनी फोन करून सांगितलंय की सखी पेपर मला सापडलेले आहेत, म्हणजे आता पुरुषोत्तम काका आणि मीनाक्षी वहिनी या दोघांनी ते पेपर आपल्या ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर मात्र आता ते पेपर बॉटलमध्ये ठेवल्यावरती मी ते पेपर काढलेत, पण ते पेपर ठेवलेले आहेत ते म्हणजे सरकारच्या आता इकडे केबिनमध्ये, तर तुला सरकारच्या केबिनमध्ये जाऊन ते पेपर कोणत्याही परिस्थितीमध्ये आणायचे आहेत म्हणजे आहेत आणि त्याचमुळे सखी आता त्या केबिनमध्ये आलेली आहे आणि आता इकडे मनस्विनीला असं वाटतंय की ही तर आपल्याला धमकी द्यायला आले, पण सखीला ज्या ठिकाणी काकांनी पेपर सांगितलेत तेच पेपर घेण्यासाठी गुपचूप ती तिकडे आले आणि त्यासाठी तिला आता मनस्विनीला बोलण्यामध्ये गुंतवायचं असतं म्हणून ती येते आणि ती सांगायला आणि त्यानंतर सखी आता सांगायला लागते तुम्ही कितीही काहीही म्हटलात ना सरकार तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही केलेत ना त्या गोष्टी अजिबात लपू शकत नाहीयेत। आणि यावरती ती म्हणते काय ग तू काय माझं वाकडं करणार आहेस, यावरती ती म्हणते पेपर कुठे आहेत तुमच्याकडे आणि यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे तुला समजलं तर पेपरचं सत्य, ठीक आहे तुला जर का पेपरचं सत्य आता समजलंच असेल तर आता हे सुद्धा तुलाच माहिती असेल की ते पेपर कुठे आहेत काय आहेत ते आता सांग बरं मला। आणि त्यावरती सखी म्हणते ते मला माहिती असतं तर ते पेपर मी माझ्या ताब्यामध्ये घेऊन नसते का ठेवले, पण सरकार ते पेपर तुमच्याकडे पण नाही आहेत ही पण गोष्ट तितकीच खरी आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला आता इकडे मी कोर्टामध्ये तुम्हाला हे करेन ना त्याच वेळेला मी आता कोर्टामध्येच सांगेन की हे पेपर खोटे आहेत म्हणून। यावरती मनस्विनी सांगायला लागते अगं ते पेपर खोटे आहेत किंवा खरे आहेत हे कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध करायला तुला ते पेपरच लागणार आहेत, ते पेपर हातात असल्याशिवाय तू काहीच करू शकत नाहीस बाळा, जा घरी जा, तुला काहीही उपयोग होणार नाहीये आणि या सरकारसोबत पंगा घेण्याची अजिबातच कोणत्याही परिस्थितीमध्ये तू आता प्रयत्न करू नकोस। या सरकारसोबत पंगा घेण्याचा जर का प्रयत्न केलास ना तर तोंडावरती आपटशील असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे इकडे सखीचा उद्देशच मुळात हा असतो तो म्हणजे सरकारच्या इथून आता पेपर काढून घेणं आणि त्यानंतर मात्र आता सखी ते पेपर काढून घेण्यात यशस्वी ठरते। सरकार बोलण्यामध्ये गुंतवत ज्या ठिकाणी काकांनी पेपर लपवलेले आहेत त्या ठिकाणी सखीने मात्र आता इकडे ते पेपर घेत इकडे आता सरकारला सांगितले ठीक आहे ज्या कामासाठी मी इथे आले होते ते काम तर माझं झालेलं आहे आणि त्यावरती सरकार विचार करत बसते ही कशासाठी आली होती आणि काय नक्की करत होती, नाही काहीतरी हिने केलंय का इथे आणि मनस्विनी विचार करायला लागते नक्की काय घडलंय। मनस्विनीला काहीच कळायला मार्ग नाहीये, ही इथे साध्या कारणासाठी 100% आली नव्हती, काहीतरी आहे, ही आता मला काही फसवायला आले का,
खरंच आता नंदा जशी बोलते तसं हिच्या पाठीवरती हात ठेवलाय का इकडे कबीरने आणि हिने त्याची मदत घेतली का? नक्की काय झालंय तिला काही कळत नाहीये आणि ती विचार करते जाऊ दे काय मोठी करणार आहे ती. पेपर जरी केले असले तरी सुद्धा, पेपर जरी माझे हरवले असले तरी सुद्धा, काहीही झालं तरी सुद्धा मी मालकीण आहे आणि मीच राहणार आहे. आणि मुळातच या सगळ्यामध्ये लवकरात लवकर पेपर शोधले पाहिजेत. आणि आता खरं तर पेपर सखीच्या ताब्यात गेलेत याची बिलकुल कल्पना मनस्विनीला नाही. इकडे आता सखी घरी आलेली आहे आणि ती कानाला सांगायला लागते जे काम मला काकांनी दिलं होतं ते काम मी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे कान्हा खुश झालाय. काय बोलतंय बेबी सरकार, काम झालं? आणि त्यावरती सखी सांगते 100%. तुला काय वाटलं एकदा मी काम हातात घेतल्यावरती ते काम पूर्ण होणार नाही? असं अजिबात कधीच घडत नाहीये, सखी आहे मी. यावरती तो म्हणतो नाही नाही, तुम्ही काम घेतलं आणि ते पूर्ण झालं नाही असं कधीच होणार नाहीये. वा, बघू पेपर. आणि ते पेपर पाहिल्यावरती तो म्हणतो झालं तर मग आता सरकार काहीच करू शकणार नाहीये. आता खऱ्या अर्थाने तुम्हीच या सगळ्यामध्ये बेबी सरकार म्हणून आता आपला अधिकार हातात घ्या. यावरती ती म्हणते कसं काय? यावरती तो सांगतो आहेत ना आपल्या सुवर्णा वकील, त्या वकिलांना बोलवतो, ताबडतोब त्यांना हे पेपर दाखवतो. पेपर दाखवल्यावरती त्या काय बोलतात ते बघूया आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करायला आता मात्र घ्यायची आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता सखी म्हणते हे सगळं होणार? यावरती तो म्हणतो का नाही होणार, 100% होणार. आणि त्यानंतर लगेचच सुवर्णा वकिलांना तो आता बोलवतो. सुवर्णा वकील तिकडे आणि त्यानंतर त्या आता सांगायला लागतात खरं सांगायचं तर आता हे इतकं मोठं काम तुम्ही केलेलं आहेत ना की आता काहीच चिंता करायची गरज नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे हे पेपर आलेत ना, लगेचच कोर्टामध्ये हे पेपर सबमिट करा. दुसरे पेपर तयार करून त्याच्यावरती तुमची सही घ्या, कारण हे तुमच्या सहीचे पेपर आहेत ना. तुम्हाला अधिकार आहे ते कधीही कॅन्सल करण्याचा आणि तुम्हाला अधिकार आहे ती प्रॉपर्टी कुणाच्याही नावावरती करण्याचा. एकदा नावावरती केली म्हणून ती प्रॉपर्टी त्यांचीच झाली असं अजिबातच होत नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सखीला घेऊन त्या गेलेल्या आहेत रजिस्ट्रार ऑफिसला आणि सगळे कागदपत्र पूर्ण केलेत. आता या सगळ्याची कल्पना सरकारला अजिबातच नाहीये. सरकार या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता गडबडून गेलेली आहे आणि सरकार विचार करतच बसले की नक्की आता हे सगळं काय चाललंय. बरं, हे होत असताना सुवर्णा यांनी आता ते पेपर सबमिट करत पूर्णपणे सखीच्या नावाने आता मात्र हे बनवलेलं आहे. सखीच्या नावाने ज्या वेळेला मात्र आता पूर्णपणे प्रॉपर्टीचे पेपर झालेत आणि त्यानंतर मात्र आता प्रॉपर्टीचे पेपर सखी नावाने झाल्या कारणाने मात्र आता सखी इकडे आलेली आहे आपले अधिकार घ्यायला. सरकारला याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. सरकार मात्र पूर्णपणे आता गडबडलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता सरकार या सगळ्यामध्ये बाहेर आले. बाहेर आल्यावरती सरकार आता पाहत आहे आणि ती सांगते बंद करा हे सगळं. मला आता या सगळ्यामध्ये अजिबात हा सगळा आवाज इकडे नको आहे. असं म्हटल्यावरती मग बस करा हे सगळं, काय हे चाललंय तुमचं? असं म्हणत असतानाच मग आता कुणी सांगितलं हे सगळं करायला? आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे ते सांगायला लागतात की इथल्या सरकारने सांगितलंय. यावरती ती आता चिडते. आणि त्यानंतर मात्र आता इकडे एंट्री झालेली आहे सरकारची, म्हणजे बेबी सरकारची. आणि ती सांगते आता इथे सरकार नाही राज्य करणार, आता इथे राज्य करणार ती म्हणजे बेबी सरकार. यावरती ती म्हणते डोक्यावर पडलेस काय तू? यावरती सखी सांगायला लागते कशासाठी? आता इकडे प्रॉपर्टीचे पेपर ना तुमच्याकडे आहेत ना माझ्याकडे. मी प्रॉपर्टीचे पेपरच बदलून टाकलेत. आणि त्यावरती ती म्हणते म्हणजे काय? आणि त्यावरती लगेचच आता मात्र सखी सांगायला लागते बोलवा बोलवा इकडे वकिलांना आणि इन्स्पेक्टर साहेबांना. आणि त्याच वेळेला कान्हा आता आलेला आहे आणि कान्हा सांगतोय हे घ्या सरकार, पेपर घ्या तुमच्या हातामध्ये. बेबी सरकार म्हणजे हो आता या घरावरती राज्य करणार बेबी सरकार. गौतम आलेला आहे आणि गौतम सांगतोय पेपर ऑलरेडी आता इकडे मीनाक्षी वहिनी आणि आता पुरुषोत्तम दादा यांनी तुझ्याकडून चोरले होते, पण त्यांना माहित नाहीये तू किती आता हुशार आहेस. तू ते पेपर काय करशील आणि काय नाही, म्हणूनच ते पेपर तुझ्या ऑफिसला लपवले होते. आणि सखी सांगते काल तुझ्या ऑफिसला येण्याचं कारणच ते, कारण मला ते पेपर हवे होते. असं म्हणत सखीने मात्र आता इकडे बरोबर रीतीने डाव साधलाय. आणि त्यानंतर कान्हा सांगतोय चला बेबी सरकार आतमध्ये एंट्री करा, दिमाखात एंट्री करा. असं चिडलेली मात्र आता मनस्विनी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना आता इकडे सखीने तिच्या थोबाडीत दिलाय. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे कान्हा सांगतोय बघा यांच्याच घरात यांना एंट्री करतायत म्हणजे हा किती मोठा स्कॅम आहे. असं म्हणत पोलिसांना आता इकडे हे सगळं बंदोबस्तासाठी बोलवलंय. सखीने चांगलाच मनस्विनीला धडा शिकवलाय आणि आपल्या घरामध्ये धूम धडाक्यात एंटर केलेलं आहे.
फायनली इकडे आता गौतमच्या, पुरुषोत्तम आणि आता इकडे मीनाक्षी या तिघांच्या हुशारीमुळे पेपर तर हातात लागलेत, पण आता सखीच्या हुशारीने तिने ते पेपर काढून आणलेले आहेत, ते म्हणजे सरकारच्या ताब्यातून. आणि फायनली आता मात्र सखीने या सगळ्यामध्ये आपला विजय पक्का केलेला